आपला वेळ आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार व्ह्यूअर्स, वेलकम टू माधुरी गुरुकुल. लेट्स एक्सप्लोर कंडिशनल एरर्स इन इंग्लिश ग्रामर, बिगिनिंग विथ क्वेश्चन 1. The very first question is, if I would have known about the party, I would have gone. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे इफ आय वुड हॅव नोन अबाउट द पार्टी इफ क्लॉज आहे आणि आय वुड हॅव गोन ही मेन क्लॉज आहे. आता मेन क्लॉज रीड केल्यानंतर आपल्याला कळते की यामध्ये भूतकाळातील संभाव्य परिणामाचा उल्लेख होतो आणि भूतकाळातील संभाव्य परिणामाचा उल्लेख करण्याकरिता आपण कंडिशनल थर्डचा उपयोग करतो. आणि कंडिशनल थर्डनुसार वाक्याची योग्य रचना अशी असते, इफ क्लॉज पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असते आणि मेन क्लॉजमध्ये अगोदर सब्जेक्ट येईल, त्यानंतर वुड हॅव येईल, त्यानंतर क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म येईल. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते मेन क्लॉज बरोबर आहे, आय वुड हॅव गोन वाक्याची योग्य रचना आहे. पण इफ क्लॉजमध्ये आय वुड हॅव नोनच्या ऐवजी आय हॅड नोन येईल, कारण इफ क्लॉज पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असते म्हणून इथे वुड हॅव नोनच्या ऐवजी हॅड नोन येईल आणि वाक्याची योग्य रचना अशी असेल, इफ आय हॅड नोन अबाउट द पार्टी आय वुड हॅव गोन, आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. अबाउट एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ बद्दल किंवा विषयी असा होतो. त्याचप्रमाणे नो एक वर्ब आहे, याचा अर्थ परिचित असणे किंवा माहीत असणे असा होतो. त्यानंतर पार्टी एक नाव नाही, याचा अर्थ प्रतिभोजन किंवा संमेलन होतो. त्यानंतर शेवटचा गो एक वर्ब आहे, याचा अर्थ जाणे किंवा पुढे जाणे होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाउ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. अनलेस यू वॉन्ट स्टडी हार्ड यू विल फेल दी एक्झाम. आता दिलेल्या प्रश्नामध्ये वाक्याच्या सुरुवातीला अनलेस कंजक्शन आलेला आहे आणि अनलेस या कंजक्शनचा उपयोग आपण इफ नॉटला पर्यायवाची कंजक्शन म्हणून करतो. आणि अनलेस या कंजक्शनमुळे निगेटिव्ह कंडिशन म्हणजे नकारात्मक परिस्थितीचा उल्लेख होतो. आणि ज्या वाक्यामध्ये किंवा वाक्याच्या ज्या भागामध्ये अनलेस या कंजक्शनचा उपयोग होतो त्याच भागामध्ये दुसरा निगेटिव्ह वर्ड येत नाही. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते वॉन्ट एक विल नॉट या शब्दगटाचा कॉन्ट्रॅक्शन आहे. अनलेसच्या पुढे वॉन्ट आला आहे म्हणून ते आपण का करू की या वॉन्टला रिमूव्ह करू. त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी येईल, अनलेस यू वॉन्ट स्टडीच्या ऐवजी अनलेस यू स्टडी येईल आणि वाक्याची योग्य रचना अशी असेल, अनलेस यू स्टडी हार्ड यू विल फेल दी एक्झाम. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते मेन क्लॉज वाचल्यानंतर कळते की भविष्यामध्ये घडू शकणाऱ्या घटनेचा उल्लेख होतो आणि भविष्यामध्ये घडू शकणाऱ्या घटनेचा उल्लेख करण्याकरिता आपण फर्स्ट कंडिशनलचा उपयोग करतो. म्हणून दिलेल्या प्रश्नाची रचना आपण फर्स्ट कंडिशनल वापरून केलेली आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. अनलेस एक कंजक्शन आहे, ज्याचा अर्थ जोपर्यंत किंवा जर नाही डॅश तर या अर्थी आपण याला वापरतो. त्यानंतर स्टडी एक वर्ब आहे, याचा अर्थ अभ्यास किंवा अध्ययन करणे होतो. त्याचप्रमाणे हार्ड एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ कठीण किंवा असह्य असा होतो. आणि शेवटचा फेल एक वर्ब आहे, याचा अर्थ असफल होणे असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन. इफ आय वर रिच आय विल बाय अ मॅन्शन. आता या प्रश्नामध्ये इथे इफ आय वर रिच इफ क्लॉज आहे आणि आय विल बाय अ मॅन्शन ही मेन क्लॉज आहे. आता इथे आय विल बाय अ मॅन्शन ही मेन क्लॉज रीड केल्यानंतर आपल्याला कळते की यामध्ये हायपोथेटिकल कंडिशनचा उल्लेख होतो. आता या प्रश्नामध्ये आपण जर कंडिशनल टूचा विचार केला तर कंडिशनल टूचा उपयोग प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये हायपोथेटिकल सिच्युएशनला डिस्क्राईब करण्याकरिता होतो. आणि सेकंड कंडिशनलनुसार इफ क्लॉज सिम्पल पास्ट टेन्समध्ये असते आणि मेन क्लॉजमध्ये अगोदर सब्जेक्ट येईल, त्यानंतर मॉडल वर्ब वुड येईल आणि त्यानंतर क्रियापदाचा मूळ रूप येईल. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इफ क्लॉज सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे, पण मेन क्लॉजमध्ये अगोदर सब्जेक्ट आहे, त्यानंतर विल आहे आणि त्यानंतर क्रियापदाचा मूळ रूप आहे. पण सेकंड कंडिशनलनुसार इथे विलच्या ऐवजी वुड या मॉडलवरचा उपयोग होईल आणि त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, इफ आय वर रिच आय वुड बाय अ हाऊस. इथे विलच्या ऐवजी हायपोथेटिकल सिच्युएशन डिस्क्राईब करण्याकरिता वुड या मॉडलवरचा उपयोग झाला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. रिच एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ श्रीमंत किंवा संपन्न होतो. त्याचप्रमाणे बाय एक वर्ब आहे, याचा अर्थ विकत घेणे किंवा खरेदी करणे होतो. त्याचप्रमाणे मॅन्शन एक नाउन आहे, याचा अर्थ हवेली, महाल किंवा मोठा वाडा असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन. हॅड यू टोल्ड मी अर्लियर आय विल हॅव हेल्प यू. आता या प्रश्नामध्ये जर आपण इन्व्हर्टेड थर्ड कंडिशनचा विचार केला तर इन्व्हर्टेड थर्ड कंडिशननुसार इफ क्लॉज पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असते आणि मेन क्लॉजमध्ये अगोदर सब्जेक्ट येतो, त्यानंतर वुड हॅव शब्दगट येतो आणि त्यानंतर क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म येतो. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे इफ क्लॉज पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे, बरोबर आहे, पण मेन क्लॉजमध्ये विल हॅवच्या ऐवजी वुड हॅव शब्दगटाचा वापर होईल आणि त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, हॅड यू टोल्ड मी अर्लियर आय वुड हॅव हेल्प यू. इथे विल हॅवच्या ऐवजी आपण वुड हॅव या फ्रेजचा उपयोग केला. त्यानंतर शब्दार्थ बघू. टेल एक वर्ब आहे, याचा अर्थ सांगणे, बोलणे किंवा प्रकट करणे होतो. त्याचप्रमाणे अर्लियर एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ पूर्वी किंवा या आधी असा होतो. त्यानंतर हेल्प एक वर्ब आहे, याचा अर्थ मदत किंवा सहाय्य करणे होतो. नेक्स्ट क्वेश्चन. इफ इट रेन्स टुमारो वी वूड कॅन्सल द पिकनिक. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते टुमारो या शब्दाचा उपयोग झाला आहे आणि टुमारो या शब्दावरून
भविष्यकाळाचा उल्लेख होतो आणि भविष्यकाळामध्ये घडण्याची शक्यता असलेल्या घटनेचा वर्णन करण्याकरिता आपण फर्स्ट कंडिशनलचा उपयोग करतो. आणि फर्स्ट कंडिशनलनुसार इफ क्लॉज प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये असते आणि मेन क्लॉजमध्ये अगोदर सब्जेक्ट येईल, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद विल येईल आणि त्यानंतर क्रियापद आपल्या मूळ स्वरूपात येईल. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे इफ क्लॉज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, बरोबर आहे. पण मेन क्लॉजमध्ये इथे वुड या मॉडेल वर्बच्या ऐवजी विल या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होईल आणि त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, इफ ही ट्रेन्स टुमारो वी विल कॅन्सल दी पिकनिक. त्यानंतर शब्दार्थ बघू. रेन एक नाऊन आहे, याचा अर्थ पाऊस किंवा वर्षा होतो. त्यानंतर कॅन्सल एक वर्ब आहे, याचा अर्थ रद्द करणे होतो. त्यानंतर पिकनिक एक नाऊन आहे, याचा अर्थ सहल होतो. आणि शेवटचा टुमारो एक नाऊन आहे, याचा अर्थ उद्या किंवा निकट भविष्य असा होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.